श्री नवनाथ ग्रंथ कथासार अध्याय 40 इंद्राचा सोमयाग नाथांचा आशीर्वाद व समारोप. श्री गणेशाय नमः. चरपटीने दुर्दशा केल्यापासून इंद्राच्या चित्तात स्वस्थता अशी नव्हतीच. आपल्यासारख्या बलाढ्य देवराजाला एका जतीने नामोहरम करावे हे शल्य त्याच्या जिवारी लागले होते. भविष्यात अति नामुष्की ओढवू नये म्हणून त्याने सर्व देवांची एक विशेष सभा बोलवली. त्या सभेत बृहस्पतींना उद्देशून तो म्हणाला, गुरुजी, चरपटीनाथ वयाने लहान असला तरी वाताकर्षण विद्येचे बळावर स्वतःच्या सामर्थ्याचा ठसा उमटवून गेला. ते वाताकर्षण अस्त्र देवांना मिळालेच पाहिजे असा माझा आग्रह आहे. तरी कृपा करून त्या अस्त्रप्राप्तीसाठी आम्ही काय करावे ते सांगा. त्यावर देवगुरु म्हणाले, तुझी विवंचना मी जाणतो. ती अस्त्रविद्या प्राप्त करण्यासाठी सोमयोगाचे आयोजन कर. त्या निमित्ताने नाथांना येथे बोलावून घे. त्यांची सेवा करून त्यांना प्रसन्न करून घे आणि गोड बोलून ही विद्या मिळव. ती युक्ती इंद्रास पसंत पडली. त्याने सोमयोगाची योजना आखली. स्वतःचा रथ पाठवून मच्छिंद्राचा पिता उपरिचर वसू याला बोलावून घेतले. उत्तम आदर सत्कार करून त्याला तोषविले. त्याला आपला मनोदय सांगितला आणि नवनाथांना आणण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपविली. उपरिचर वसू मच्छिंद्र भेटीस बद्रिका आश्रमास आला तेव्हा युगायुगाने गोरक्ष, धर्मनाथ, चौरंगी, कानिप, गोपीचंद, जालिंदर, अडबंग ही नाथ मंडळी तेथे उपस्थित होती. त्यांना बरोबर घेऊन तो हेलापट्टणास गेला. तेथून मैनावतीला आपल्या समवेत घेतले. त्यानंतर वडवाळ गावी नागनाथास गौतमी तीरावरून, भर्तरीनाथास अवंतीतून, चरपटीनाथास विटे गावातून, रेवणनाथास तसेच ठिकठिकाणी जाऊन 84 सिद्धांनाही बरोबर घेतले. ती सर्व मंडळी स्वर्गात आली तेव्हा इंद्राने त्यांचे स्वतः स्वागत केले. त्यांची उत्तम व्यवस्था केली. मग बृहस्पती व मच्छिंद्र यांच्या सूचनेवरून सोमयाग सिंहद्वीपात करण्याचे ठरले. तेथे मैनाकिनी व मीननाथ होते. उपरिचर वसूने त्या दोघांची मच्छिंद्राची भेट घडवून मैनाकिनीस पूर्वी दिलेले वचन पाळले. नाथाने त्या दोघांना आपल्यापाशीच ठेवून घेतले. यज्ञ सुरू झाला. नाथ आहुती देऊ लागले. यजमान इंद्र यज्ञाला बसला होता. या अवधीत मच्छिंद्राने आपल्या जागी चौरंगी व अडबंगास बसविले आणि वेळात वेळ काढून मीननाथास अस्त्रविद्या शिकवण्यास सुरुवात केली. तेव्हा देवगुरूंनी इंद्राला सावध केले. म्हणाले, उपरिचर वसूला यजमान करून तू मोकळा हो. त्यांच्या सूचनेचा रोख जाणून इंद्राने आपल्या हातातील यज्ञकंकण उपरिचर वसूच्या हाती बांधून त्याला यजमान केले आणि यज्ञकार्यात जातीने लक्ष देऊन नाथांनी सर्वतोपरी सेवा करू लागला. त्यावेळी त्याची भक्ती व आस्था पाहून नाथांचे मन संतुष्ट झाले. एकीकडे मच्छिंद्रनाथ मीननाथांकडून विद्याभ्यास करून घेत असताना इंद्राने ते एकांत स्थान पाहिले आणि मोराचे रूप घेऊन तेथीलच एका झाडावर जाऊन बसला. मच्छिंद्राने मीननाथास वाताकर्षण व वातप्रेरक अस्त्रे शिकविली. तेव्हा इंद्राने ते प्रयोग नीट लक्षात ठेवले. वर्षभर चाललेल्या ह्या यज्ञकर्मात इंद्रानेही आपला अभ्यास संपवला. बृहस्पतीची युक्ती अशा प्रकारे सफल झाली. यज्ञ सांगतेनंतर अग्रपूजेचा विधी संपन्न होताच इंद्राने त्या सर्वांची क्षमा मागून यज्ञ सांगतेनंतर अग्रपूजेचा विधी संपन्न होताच इंद्राने त्या सर्वांची क्षमा मागून मच्छिंद्रनाथाने मीननाथास शिकविलेले सर्व ज्ञान आपण मयूर रूपात कसे प्राप्त केले ते सांगितले आणि त्या विद्येस वर देऊन ती फलद्रूप करावी अशी विनंती केली. तेव्हा संतापलेल्या नाथांनी या प्रमादाला दंड करून कपटाने हस्तगत केलेली ती विद्या कधीही फलद्रूप होणार नाही असा त्याला शाप दिला. त्यामुळे इंद्राचे तोंड उतरले. तेव्हा बृहस्पती व उपरिचर वसू यांनी नाथांची स्तुती करून इंद्राला उशाप देण्याची विनंती केली. तेव्हा ते म्हणाले, इंद्राने 12 वर्ष घोर तपश्चर्या केली आणि कोणालाही नाथपंथांना त्रास दिला नाही तरच ही विद्या सफल होईल. ते ऐकून इंद्राला हायसे वाटले. त्याने सर्व नाथांना मनोभावे वंदन केले. म्हणून नाथपंथावर देवाची कृपा आहे. त्यांना दैवी त्रास होत नाही. सोमयोगाची विधिवत सांगता झाल्यावर त्या सर्व नाथजतींनी उपस्थितांचा निरोप घेतला. मच्छिंद्राने मीननाथाला आपल्याबरोबर घेतले.
मैनाकिनीस वाईट वाटत होते, पण तिने स्वतः आवरले. नाथांनी मैनावती सेलापट्टणास पोहोचविले आणि ते सर्वजण पुण्यच तीर्थयात्रा करीत हिंडू लागले. इंद्राने सह्याद्री पर्वतावर 12 वर्ष घोर तप केले. तेव्हा मंत्रप्रयोगाच्या वेळी तो जे पाणी सोडित असे त्याचाच पुढे प्रवाह तयार झाला आणि तो पुढे भीमरथीस मिळाला. इंद्राने स्वर्गातून येताना कमंडलूतून मणिकर्णिकेचे पाणी आणले होते. ते त्याच्याच हाताने मार्गस्थ झाले म्हणून त्या नदीला इंद्रायणी नाव पडले. तप पूर्ण होताच इंद्र स्वस्थानी गेला. तीर्थयात्रा करणारे नाथ शके 1710 पर्यंत प्रगट रूपात वावरले. मग मात्र आपापल्या स्थानी गुप्त होऊन राहिले. कानिप व मच्छिंद्र यांनी जवळजवळ वास्तव्य केले. जालंधर व गहिनीनाथ हे अनुक्रमे जानपीर गैबीपीर नावांनी गर्भगिरीवर राहिले. नागनाथ वडवाळ गावी तर रेवणनाथ विटे गावी राहिला. भरतरी पाताळात, मीननाथ स्वर्गात, गोपीचंद धर्मनाथ व मैनावती वैकुंठात तर गोरक्ष गिरणाक्षेत्री दत्ताश्रमात राहिला. कानिप व मच्छिंद्र यांनी जवळजवळ वास्तव्य केले. जालंधर व गहिनीनाथ हे अनुक्रमे जानपीर गैबीपीर नावांनी गर्भगिरीवर राहिले. नागनाथ वडवाळ गावी तर रेवणनाथ विटे गावी राहिले. भरतरी पाताळात, मीननाथ स्वर्गात, गोपीचंद धर्मनाथ व मैनावती वैकुंठात तर गोरक्ष गिरणारक्षेत्री दत्ताश्रमात राहिला. चरपटी, चौरंगी व अडभंग आजही गुप्त रूपाने तीर्थयात्रा करीत आहेत. पुढील काळात नाथकृपेने जे 84 सिद्ध निर्माण झाले त्यांनी नाथपंथांचा प्रचार प्रसार करून तो भरभराटीस आणला. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभ भवन्तु.